ITI मधील एम्प्लॉयबिलिटी स्किल या विषयातील आपण जुलै 2023 व डिसेंबर 2023 या वर्षी जे एग्जाम झालेले आहेत त्यातील MCQ क्वेश्चन पाहत आहोत। हा व्हिडिओ फर्स्ट इयर मधील सर्व ट्रेडसाठी उपयुक्त आहे। चला मग व्हिडिओला स्टार्ट करूयात। नमस्कार, मी अनुराग अशोक माने सर ड्रॉइंग कट्टा या आपल्या YouTube एज्युकेशन चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत करीत आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये 22 जुलै 2023 या रोजी झालेल्या पेपरचं डिस्कशन आपण पाहणार आहोत। त्यामधील पहिला क्वेश्चन, What action should be taken after getting to know customer suggestions or problems? ग्राहकांच्या सूचना किंवा समस्या जाणून घेतल्यानंतर कोणती कृती करावी? ऑप्शन ए आस्क सॉल्व विचारा आणि सोडवा। ऑप्शन बी आस्क ॲक्ट कॅटेगराइज विचारा कायदा करा वर्गीकरण करा। ऑप्शन सी आस्क फॉलो अप विचारा पाठपुरावा करावा। ऑप्शन डी आस्क कॅटेगराइज ॲक्ट फॉलो अप। आता यामध्ये काय विचारतंय, एखाद्या कस्टमरचा प्रॉब्लेम आपल्याला जर सॉल्व करायचा असेल तर त्याचे काय काय म्हणणे आहे ते आपण कसं समजलं पाहिजे, त्यासाठी ऑप्शन डी बरोबर आहे। कस्टमरला विचारलं पाहिजे की तुम्हाला कोणत्या प्रकारचा प्रोडक्ट पाहिजे, त्या प्रोडक्ट विषयी थोडी माहिती विचारून घेणे। कॅटेगराइज म्हणजे कसा हवा आणि कोणत्या प्रकारे हवे, त्याच्यावर आपण एखादा ॲक्ट करणे आणि त्याचा फॉलोअप घेणे। ऑप्शन डी बरोबर असेल। नेक्स्ट, समथिंग इज मेड ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ युनिट। काहीतरी वेगवेगळ्या प्रकारच्या युनिट्सने बनलेले असते, त्याला काय म्हणतात? ऑप्शन ए सोसायटी समाज, ऑप्शन बी डायव्हर्सिटी, ऑप्शन सी इक्वॅलिटी, ऑप्शन डी युनिटी। म्हणजे वेगळ्या प्रकारे वेगळ्या टाइप्सने काय बनलं जाईल तर डायव्हर्सिटी। ऑप्शन बी। व्हॉट शुड कम नेक्स्ट आफ्टर सिलेक्टिंग द सोल्युशन इन प्रॉब्लेम सॉल्विंग प्रोसेस। समस्येचे निराकरण करण्याच्या प्रक्रियेमध्ये तोडगा निवडणे नंतर काय करावे? ऑप्शन ए लुक फॉर अल्टरनेट वैकल्पिक शोधा। ऑप्शन बी रूट कॉज ॲनालिसिस मूळ कारण विश्लेषण। आयडेंटिफाय द प्रॉब्लेम समस्या ओळखा। डी इम्प्लिमेंट द सोल्युशन म्हणजेच काय, एखाद्या प्रॉब्लेमचा आपण सोल्युशन शोधल्यानंतर त्याच्यावर काय करणार, आपण त्याचं अंमलबजावणी करत असतो, म्हणून ऑप्शन डी इथे बरोबर असेल। नेक्स्ट, इट इज बेस्ट टू आस्क डॅश डॅश क्वेश्चन्स व्हेन आस्किंग क्वेश्चन्स। प्रश्न विचारताना टिंबटिंब प्रश्न विचारणे उत्तम। ऑप्शन ए पर्सनल, ऑप्शन बी रूड, ऑप्शन सी ओपन अँड क्लोज एंडेड, ऑप्शन डी सेन्सिटिव्ह। एखाद्याला आपण जर प्रश्न विचारला तर तो ओपन माइंडने विचारला पाहिजे, म्हणजेच ऑप्शन सी इथे बरोबर असेल। ऑप्शन सी। नेक्स्ट, लिसनिंग टू सॉंग्स ओनली टू डिराइव्ह प्लेजर कम्स अंडर। केवळ आनंद मिळवण्यासाठी गाणी ऐकणे टिंबटिंबच्या अंतर्गत येते। तर एखादे गाणं आपण प्लेजरने ऐकत आहे म्हणजेच कौतुकास्पद ऐकत आहे, म्हणून इथं ऑप्शन ए बरोबर असेल। नेक्स्ट, विच वन इज ए डोंट ऑफ इन्फॉर्मेशन सिक्युरिटी। माहितीचे सुरक्षेचे डोंट कोणते आहे? ऑप्शन ए यूज हार्ड टू गेस पासवर्ड। संकेत शब्दांचा अंदाज लावण्यासाठी कठोर वापरा, म्हणजेच ऑप्शन ए काय सांगतो, तुमचा पासवर्ड स्ट्रॉंग बनवून ठेवा। ऑप्शन बी टेक बॅकअप डाटा ऑफ युअर पीसी पिरियडिकली। तुमच्या पीसीचा बॅकअप डाटा वेळोवेळी घेतला पाहिजे। ऑप्शन सी इन्क्रिप्ट लॅपटॉप हार्ड ड्राईव्ह अँड मोबाईल डिव्हाइसेस। तुमचा लॅपटॉप हार्ड ड्राईव्ह आणि मोबाईल डिव्हाइस कूटबद्ध करा। आणि ऑप्शन डी डिस्क्लोज पासवर्ड टू एनीवन। आपण काय करतो, पासवर्ड हा आपल्या मोबाईलचा पासवर्ड असो किंवा कशाचाही पासवर्ड असो तो इतरांना देतो का? नाही। डोंट म्हणजे काय, करायची नाही, ती कृती करायची नाही, म्हणजे इथं ऑप्शन डी बरोबर असेल। ऑप्शन डी। नेक्स्ट, विच पंक्च्युएशन मार्क शुड बी यूज्ड इन द फॉलोइंग सेंटेन्स। इज देअर एनी साइट इंजिनियर हिअर। आता इथं बघा वाक्याची सुरुवात इज ने झालेली आहे, म्हणजे पुढे काय असणार आहे, क्वेश्चन मार्क। इज ने जेव्हा सुरुवात होईल तेव्हा क्वेश्चन मार्क, म्हणजे तो प्रश्नार्थक वाक्य असेल। इज एम
आर, तसेच हू, व्हॉट, विच या शब्दांनी जर सुरुवात होत असेल तर तो क्वेश्चन मार्क येत असतो शेवटी. नेक्स्ट, विच वन इज ए डोंट ऑफ डिस्कशन इटिक्विट. चर्चेच्या शिष्टाचाराचा डोंट कोणता आहे? ऑप्शन ए, यूज मॉडरेट टोन, मध्यम टोन वापरा. बी ओपन माइंडेड, मोकळे मनाचे व्हा. ऑप्शन सी, लिसन टू अदर, इतरांचे ऐका. ऑप्शन डी, आर्ग्यू अननेसेसरी. आता इथं काय म्हणतंय, एखाद्या सोबत आपलं डिस्कशन चालू असेल किंवा मोठ्यांसोबत डिस्कशन चालू असेल तर त्यावेळेस आपण त्यांना रागाने बोलतो का? त्यांच्या सोबत वादविवाद घालतो का? नाही. म्हणून ऑप्शन डी बरोबर आहे. इतर मोठ्यांशी बोलताना आपण आदराने बोलतो, तसेच मोकळ्या मनाने पण बोलतो आणि त्यांचं ऐकून पण घेत असतो. मग इथं ऑप्शन डी हा डोंट मध्ये जाईल. नेक्स्ट, व्हॉट डज ASAP स्टँड्स फॉर इन SMS लँग्वेज. म्हणजे थोडक्यात काय विचारले, ASP चा लॉंग फॉर्म, ॲज सून ॲज पॉसिबल. गेस्चर बायटिंग नेल्स शो, म्हणजे आपण किंवा एखाद्या सिच्युएशन मध्ये आपली नख जर खात असेल किंवा चावत असेल तर त्या सिच्युएशनला काय म्हणतात? त्या सिच्युएशनला इनसिक्युरिटी असं म्हटलं जातं. ऑप्शन डी. विच ऑफ दीज इज द फुल फॉर्म ऑफ स्वॉट. SWOT चा फुल फॉर्म काय आहे ते विचारले आहे. S फॉर स्ट्रेंथ, W फॉर वीकनेस, O फॉर ऑपॉर्च्युनिटी, T फॉर थ्रेट. ऑप्शन डी. द वर्ड दॅट एक्सप्रेस ए सडन अँड स्ट्रॉंग फिलिंग इज कॉल्ड. अचानक आणि तीव्र भावना व्यक्त करणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? अचानक आणि तीव्र भावना, त्याला काय म्हणतात? इंटरजेक्शन. पंक्च्युएशन म्हणजे काय? एखादे शेवटी चिन्ह वापरले जातात त्याला विराम चिन्हे. कंजक्शन, संयोजन. ॲपॉस्ट्रॉफी किंवा ॲपॉस्ट्रॉफी म्हणजे काय? एखाद्याचं नाव घेतलं, हा इट आहे आणि त्याला असा कॉमा देऊन यस लावला, ह्याला म्हणायचं ॲपॉस्ट्रॉफी. उत्तर डी. फीडबॅक हेल्प्स टू डॅश डॅश. अभिप्राय टिंबटिंबला मदत करतो. ऑप्शन ए, इम्प्रूव्ह द सर्व्हिस, तुमची सर्व्हिस मध्ये सुधारणा करतो. बी, मॉडिफाय द प्रोसेस ऑर सिस्टीम, तुमची जी काय प्रोसेस आहे त्याच्यामध्ये सुधारणा होते. सी, मीट कस्टमर सॅटिस्फॅक्शन बेटर, जर त्यांचा फीडबॅक आला तर त्या कस्टमरचं सॅटिस्फॅक्शन आपण चांगल्या प्रकारे करू शकतो. म्हणजे इथं उत्तर असणार ऑल ऑफ दीज. कस्टमरकडनं फीडबॅक भेटला की आपण आपली सर्व्हिस इम्प्रूव्ह म्हणजे सुधारणा करू शकतो. तसेच प्रोसेस किंवा आपली सिस्टीम जी काय चालू असेल त्याच्यात पण मॉडिफाय करू शकतो. आणि डी, कस्टमरचं सॅटिस्फॅक्शन झालं तरच आपल्याकडे कस्टमर जास्त प्रमाणात येतात. म्हणून ऑप्शन डी हा बरोबर असेल. क्युरिक्युलम विटे इज ऑल्सो नोन ॲज. क्युरिक्युलम म्हटले की रिझ्यूम असतो. ऑप्शन बी. फॉर स्मार्ट गोल्स एस स्टँड्स फॉर. यामध्ये स्मार्ट मधील एस कशासाठी वापरलं जातं ते विचारलं आहे. एस कशासाठी वापरतात तर स्पेसिफिक. एस फॉर स्पेसिफिक. एम फॉर मेजरेबल, मेजरेबल. ए फॉर अचीव, अचिवेबल. ए फॉर अचिवेबल. आर फॉर रिलेव्हंट, आर फॉर रिलेव्हंट. आणि टी फॉर टाइम बाउंड, टी फॉर टाइम बाउंड. ह्या प्रश्नामध्ये यस विचारलेला आहे. पुढल्या येणाऱ्या परीक्षेत एम विचारतील, ए विचारतील, आर विचारतील, टी विचारतील. काय विचारतील ते सांगू शकत नाही, त्यामुळे हे पूर्ण पाठच असले पाहिजे. यस कशासाठी? स्पेसिफिक साठी. एम मेजरेबल, ए अचिवेबल, आर रिलेव्हंट आणि टी टाइम बाउंड. नेक्स्ट, डॅश डॅश इज अ ब्रेन ऑफ कॉम्प्युटर. हा प्रश्न खूप वेळा विचारलेला आहे, सर्वांना माहिती आहे. CPU. द वे मनी इज सेव्ड, स्पेंड अँड इन्व्हेस्टेड. ज्या प्रकारे पैसे वाचवले जातात, खर्च केले जातात आणि गुंतवले जातात त्याला काय म्हणतात? ए पगार, सॅलरी. बी फायनान्शियल लिटरसी. सी इन्कम. डी बँकिंग. तर काय म्हटलं जाईल तिथं? फायनान्शियल लिटरसी. म्हणजे आपली येणारी पैसे आपण कसे खर्च करतो, कसे वाचवले जातो, कसं किंवा कशामध्ये गुंतवलं जातो त्याला काय म्हणायचं? फायनान्शियल लिटरसी.
फॉर हँडलिंग कस्टमर ग्रीवेन्स लर्न टेक्निक इज. एखाद्या कस्टमरने जर ग्रीवेन्स दिला, ग्रीवेन्स म्हणजे काय, तक्रार केली, तर ती लर्न टेक्निक का असते ते विचारले आहे. थोडक्यात लर्नचा फुल फॉर्म पण विचारलेला आहे. तर एल स्टँड फॉर लिसन, ई फॉर इम्पॅथिस, ए फॉर ॲपॉलॉजीज, आर फॉर रिॲक्ट आणि एन फॉर नाव. चूज सुटेबल WH word for the given sentence. Dash dash animal do you like? Option A where, option B when, option C why, option D which. तर इथं काय विचारलेलं आहे, एक वाक्य दिलेलं आहे आणि शेवटी क्वेश्चन मार्क वापरलेला आहे. तर तिथं काय बसेल, which. Which animal do you like? Which animal do you like? तुम्हाला कोणता प्राणी आवडतो? An angry person body language will be. एखाद्या रागवलेल्या व्यक्तीचा बॉडी लँग्वेज कसा असतो? ऑप्शन ए ॲग्रेसिव्ह, बी काम, सी फ्रेंडली आणि डी रिलॅक्स अँड सुथिंग. तर एखादा व्यक्ती जर रागावलेला असेल तर तो का असतो, ॲग्रेसिव्ह. शांत असतो का, नाही. फ्रेंडली बोलेल का, नाही. रिलॅक्स बोलेल का, नाही. तो उत्तर असेल ॲग्रेसिव्ह. पेड फॉर्म ऑफ आयडियाज, गुड्स and services are called advertisement. हा क्वेश्चन रिपीट झालेला आहे. A person who is associated with the starting of business is called entrepreneur. हा क्वेश्चन रिपीट झालेला आहे. Which one is not a benefit of oral communication? Oral communication म्हणजे काय, तोंडी संवाद किंवा मौखिक संवाद. मौखिक संवादाचा कोणता फायदा नाही. It is quick, it is for record, feedback is immediate, it is direct. जेव्हा आपण ओरली काही सांगत असेल तर त्यात ते रेकॉर्ड बनत नसतो, म्हणून ऑप्शन बी. fill in the blank with correct future tense of verb. We dash dash to the zoo after breakfast. Option A had gone, option B will go, option C went, option D are going. तर इथं काय विचारलेलं आहे, वी डॅश डॅश टू द झू आफ्टर ब्रेकफास्ट. म्हणजे आपला नाश्ता झाल्यानंतर आपण झू मध्ये जाऊयात. म्हणजे क्रिया अजून झालेली नाही किंवा क्रिया होणार आहे, म्हणजे काय वापरणार तिथं, विल गो. विल गो. नेक्स्ट, बेस्ट वे टू आयडेंटिफाय कस्टमर्स नीड. कस्टमर ग्राहकांच्या गरजा ओळखण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे बाय टॉकिंग टू देम अँड सर्वे, त्यांच्याशी बोलून सर्वेक्षण करणे. बी बाय ऑब्झर्वेशन अँड मेसेज, निरीक्षण आणि संदेशाद्वारे. सी बाय ॲडव्हर्टायझिंग ऑन न्यूजपेपर, वर्तमानपत्रात जाहिरात देऊन. डी थ्रू थर्ड पर्सन, तिसऱ्या व्यक्ती मार्फत. तर कस्टमरची नीड का आहे किंवा गरज का आहे ते आपण त्याला विचारल्याशिवाय समजणार नाही. ऑप्शन ए त्याच्याशी बोलून आणि सर्वे करून. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगावे आणि तुमच्या मित्रापर्यंत शेअर करा. धन्यवाद.